आमदार रोहित पवार आपल्या बरोबर आहेत। रोहित पवार जी, तुम्ही म्हणतात की एकीकडे सर्व खासदारांना सुनील तटकरे यांनी ऑफर दिलेली होती, परंतु आता खासदार इथे बैठकीला उपस्थित हजर राहतात आहेत। अमर काळे, निलेश लंके ते म्हणतात अशा कोणत्याही प्रकारची ऑफर आम्हाला सुनील तटकरेंकडनं आलेली नाहीये म्हणून। आमचं हेच मत आहे आणि मी तुम्हाला हेच सांगतोय की ऑफर देणं सोपं आहे ना। पार्लमेंटमध्ये ऑफर देऊ शकतात, फोनवर देऊ शकतात, दिली नाही दिली हे खासदारांना तिथं माहिती आहे। आणि शेवटी खासदारसुद्धा दररोज नाही तर दर 2 दिवसाला पवार साहेबांना नेहमी ते तिथं भेटत राहायचे। त्यामुळे दिली असेल तर ती तिथं दिली गेली असेल, नसेल दिली तर चांगली गोष्ट आहे। पण चर्चा तटकरेंची का होती हे सुद्धा अभ्यास करण्याची जरूरत आहे। पक्ष हा दादांचा आहे, दादा हे प्रमुख आहेत, पण दादा प्रमुख असताना दादा त्या बाबतीत काही बोलत नाहीत आणि एका बाजूला तटकरे साहेब तिथं पत्रकार परिषद घेतात, चर्चा करतात। मग कुठेतरी आपल्याला हे म्हणावं लागेल की आज जर खोलात आपण त्या पक्षामध्ये गेला तर पक्ष कोण चालवतंय हे तिथं जरा कन्फ्युजिंग आहे। त्यामुळे बरेच गट त्या पक्षामध्ये ते दिसत आहेत आणि शेवटी दादा हे प्रमुख असल्यामुळे दादा जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत आपण या बाबतीत काहीच बोलू शकत नाही। परंतु सुनील तटकरे यांनी फोन केलेत की नाही हे तुम्ही म्हणतात त्यांना त्यांचंच माहिती आहे, परंतु सुनील तटकरे यांच्या भूमिकेला, या सगळ्या भूमिकेला समजा असेल अशी भूमिका, तर याला अजित पवारांची मूकसंमती आहे असं समजायचं का? मला असं वाटत नाही, कारण का गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर अजितदादा त्यांच्या पक्षाबद्दल जास्त बोलत आहेत, पुढं काय करायचं याच्याबद्दल बोलत आहेत। पण दुसरीकडे कुठेही कुठल्या व्यक्तीला नाहीतर आमदाराला, खासदाराला दादांनी कुठं संपर्क तिथं केलेला नाही। बट आम्हीच आमच्या मतदारसंघातले काही विषय असतील तर दादांना तिथं भेटायला गेलेलो आहे। त्यामुळे दादांकडनं तशी कुठलीही मुवमेंट झालेली आम्हाला दिसली नाही। पण तटकरे साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं काहीच सांगता येत नाही। त्यामुळे ते कधी काय करतील हे आपल्याला आज तरी सांगता येणार नाही। पक्ष वेगळा आहे त्यांचा, शेवटी राजकारणामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात, पण तटकरे साहेब हे त्या बाबतीतले प्रमुख निर्णय तिथे घेत आहेत। आता दादांना ते माहिती नाही माहिती हे मला सांगता येणार नाही, हा प्रश्न दादांना विचारल्यानंतर आपल्याला कळेल। त्या गटाचे प्रमुख आता तटकरे झालेत असं म्हणायचं का? मग तुमचं रोख काय आहे? आता त्यांच्याकडे बराच वेळ आहे ना, ते आता खासदार आहेत, खासदार असल्यानंतर फक्त खासदारच आहेत, मंत्री तर काय ते झालेले नाहीत। आणि दादा हे उपमुख्यमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांना पक्ष चालवायचा आहे। दादा बिझी असतात, दादा बिझी असताना हे जे मोकळा टाईम असणारे जे नेते आहेत ते त्या बाबतीत काय करतात हे आपण काय सांगणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की ज्यावेळेस बबन गित्ते आणि बापू आंधळेंची हत्या झाली होती त्यावेळेस बबन गित्तेंवरती कारवाई करण्यात आली, परंतु 307 क्रॉस जी आहे ती वाल्मिक कराडांवरती घेण्यात आली नाही, म्हणजे घेण्यात आली परंतु त्यांना अटक दाखवली नाही। हा सगळा प्रकार काय? नाही, जेव्हा बबन गीतेचा विषय आला होता त्याला फ्रेम केलं हे आम्ही मांडलं होतं आणि मी धनंजय मुंडेंचं नाव तिथं घेतलं नव्हतं, मी वाल्मिक कराडचं नाव घेतलं होतं। कारण बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला माहिती आहे की धनंजय मुंडेंचं तेवढं काय चालत नाही जेवढं वाल्मिक कराडचं चालतं। आता आमचं हेच मत आहे की या विषयाबाबतीत तुम्ही आता खंडणीच्या बाबतीत जर तिथं वाल्मिक कराडला आत घेतला असेल तर खंडणी कुठल्या कंपनीला मागितली, ज्या कंपनीच्या विषयासाठी देशमुखांचा मर्डर झाला, आता खंडणीचा जो गुन्हा आहे तो एक्सटेंड करून तुम्ही आता 307 वर न्यायला काय हरकत आहे? कारवाई करा, विषय संपवा। पण तसं काय होताना तिथे दिसत नाही। आणि आमचं हेही मत आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत आम्ही असं म्हणत नाही त्यांनी ह्या गोष्टी केल्यात, पण नैतिकता असते की तुमचा मित्र त्याच्यावर आता तिथं 307 गुन्हा व्हावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि तुम्हीसुद्धा पद सोडलं पाहिजे अशी लोकांची मागणी आहे। नैतिकता आहे की ते पद तुम्ही काही महिन्यांसाठी सोडायला काय हरकत आहे? आता आराराबांवर ॲलिगेशन झालं होतं, हिंदीमध्ये चुकून एखादा शब्द त्यांचा गेला, हिंदी त्यांना जमत नव्हती तरी त्यांनी नैतिकता दाखवत माघार घेतली आणि तिथं राजीनामा दिला। तसंच तुम्ही जर बघितलं तर विलासराव देशमुख साहेबांनी पण तेच केलं। आमचं मत नैतिकता दाखवा, बाजूला व्हा। का? कारण तुमचं एकदम खास, म्हणजे पार इतका खास की बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती आहे असा व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, पण ते अजून कलम एक्सटेंड होत नाही 307ला। मग आम्ही असं समजायचं का की तुम्ही मंत्री आहात म्हणून ते कलम एक्सटेंड होत नाही? त्यामुळे हे जे काही गडबड आहे ना, ते गडबड न होण्यासाठी तुमच्या मित्रावर त्या ठिकाणी कारवाई व्हावीच अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। कारण का त्यांनी त्या बाबतीत विषय केलेले आहेत, अडचणी केलेल्या आहेत, पण हे होत नाही त्याचं मुख्य कारण तुम्ही सत्तेत आहात म्हणून असं लोकांचं मत आहे की तुम्ही तिथं राजीनामा दिला पाहिजे। किशोर फड असेल, सुरेश धस संपूर्ण हत्येची यादीच वाचून दाखवतात। किशोर फड, त्याच्यानंतर बापू आंधळे, त्याच्यानंतर इतर अनेक सगळ्या हत्या झाल्यात। या सगळ्या हत्येच्या संदर्भात आता SIT लावण्याची भूमिका विरोधी पक्षाची असेल का? SIT तर तिथं लागलेलीच या विषयाच्या बाबतीत। SIT अनेक झालेल्या आहेत, म्हणजे तिथं महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या बाबतीत SIT झाली, पण काय झालं? लाठीचार्जच्या बाबतीत झालं, काय झालं? आमचं हेच म्हणणं होतं की फक्त SIT लावून काय होत नसतं, त्याला योग्य अशी भूमिका घेणं असतं आणि पटकन कारवाई करणं पण तितकंच महत्त्वाचं। सगळ्या हत्या ज्या झाल्यात त्या हत्यांची पुनर्चौकशी झाली पाहिजे का? कुठेतरी त्या हत्यांच्या चौकशीमध्ये पार्शालिटी झाली आहे? माझं एकच मत आहे की धस हे आमदार आहेत तिथून
त्यांचं जर बघितलं तर तसे अनुभवी आमदार आहेत, जिल्ह्याबद्दल त्यांना खूप त्या बाबतीत माहिती आहे आणि ते सत्तेत आहेत, भाजपचे आमदार आहेत. आता मुख्यमंत्री कोण आहेत तर भाजपचं आहे. तर धसांनी तिथं सुरेश भाऊंनी अण्णांनी तिथं जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून जे ते बोलत आहेत, फक्त बोलणं न राहता, भाषण न राहता कृतीत होण्याची जरूरत आहे. त्यामुळे त्यांना एवढ्या गोष्टी माहीत असतील तर त्यांचेच नेते तिथं आज गृहमंत्री आणि हे आहेत, मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते लगेच निर्णय घेऊ शकतील. त्यामुळे भाषणापुरतं न राहता कारवाई खऱ्या अर्थाने तिथं झाली पाहिजे. आणि ज्या लोकांना न्याय आजपर्यंत मिळाला नाही, तो न्याय हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तिथं देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी, पुढाकार घ्यावा. त्याचं स्वागत आम्ही सगळेजण करू. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बातचीत गेली. रोहित पवार होते. रोहित पवार म्हणतात की आतापर्यंत ज्या काही हत्या झालेल्या आहेत बीड आणि परळीमध्ये, त्या सगळ्या हत्यांची लिस्ट न वाचता त्या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी चौकशी झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे. सुनील भुसारा सर आहेत आपल्यासोबत, माजी आमदार. भुसारा सर, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात रोहित पवारांनी भूमिका मांडली की ज्या काही आतापर्यंत हत्या झाल्यात त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. तुमचं मत काय? कारण की बबन गित्ते हे तुमच्या पक्षाचे नेते होते त्या भागाचे, त्यांना देखील हत्येच्या प्रकरणात अडकवलं गेलं असं रोहित पवार म्हणतात. नाही, त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आमचे संदीप क्षीरसागर अध्यक्ष म्हणून काम करतात. ते आमदारही आहेत, आधी होते, आताही आहेत. बबन गित्ते त्या ठिकाणी खूप चांगला आमचा कार्यकर्ता म्हणून काम करत होते, ते नेते म्हणून काम करत होते. त्यांना त्या ठिकाणी पद्धतशीरपणे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आहे आणि त्यांना ह्या सगळ्या चौकशीचा ससेमिर त्यांच्या मागे लावला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे, तशी मागणी आमच्या सर्व नेत्यांनी केलेली आहे, महाविकास आघाडीने केलेली आहे. परंतु त्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर येऊन त्या ठिकाणी हे जे सगळे लोक आहेत, दोषी आहेत, त्यांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, अशी व्यवस्था सरकारने करावी, ही मागणी आम्हा सर्व विरोधी पक्षांची आहे. परंतु आज महिना होऊन गेला तरीसुद्धा त्यामध्ये काही ठोस असं कुठली कारवाई त्या ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे सरकार त्या ठिकाणी गंभीर नाही असं आम्हाला वैयक्तिक. परंतु तुमचं सरकार मवियाचं सरकार होतं भुसारा सर, त्यावेळेस तुमचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः राजीनामा दिलेला होता. तत्कालीन पोलीस कमिशनरने आरोप केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. यापूर्वी देखील आर असतील अनेक मंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचे राजीनामे दिले. इथे तर सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही आमदार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात, परंतु नैतिकता कोणती दाखवली जात नाही. नैतिकतेला धरूनच राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. काल सुप्रियाताईंनी त्याबद्दल भाष्य केलं आहे, साहेबांनी सांगितलेलं आहे. आढळरावांनी त्यांच्याकडनं थोडंसं वक्तव्य चुकलं होतं म्हणून आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आरोप झाल्यानंतर देशमुख साहेबांनी राजीनामा दिला होता. अनेक नवाब मलिक साहेब असतील किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांनी आमच्या राजीनामे हे त्या ठिकाणी नैतिकतेला धरून दिलेले आहेत. आता जो पक्ष किंवा जे सत्तेमध्ये आहेत ते नेहमीच या सगळ्या गोष्टींचा बाऊ करतात की आम्ही कसे संस्कारी आहोत आणि कसे पुरस्कर्ते आहोत. त्यांनी अशा पद्धतीने वागणं आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणं, ही भूमिका घेणं हे खरं मराठाला नवीन आहे. एक नवा पायंडा पाडला जातो काय असा त्या ठिकाणी संशय घ्यायला वाव आहे. परंतु आता चर्चा अजून एक रंगली आहे की तुमच्या पक्षातल्या सर्व खासदारांना जे आहेत ते सुनील तटकरे यांनी फोन केलेत. लेक आणि वडील यांना त्याच पक्षात सोडून बाकीच्या खासदारांनी आणि आमदारांनी आमच्याकडे यावा अशा पद्धतीचे फोन कॉल सुनील तटकरेंकडनं गेलेत, अशी चर्चा आहे. यामध्ये काही तथ्य आहे का? नाही, आता असं काही त्यांनी केलं असेल तर त्याचा केविलवाना प्रयत्न आहे. कारण 5 ऑगस्टला ज्या वेळेला वायबीला आमची या ठिकाणी मिटिंग झाली तेव्हा ज्यांना ज्याचे ते गेलेलेत ना. त्यानंतर दादांनी शपथ घेतल्यानंतर सत्तेमध्ये जेव्हा दादांचा पक्ष सामील झाला त्यानंतर पण जेव्हा ज्यांना ज्याचे ते गेलेले आहेत. आता सगळं झालेलं आहे, विधानसभा झाली, लोकसभा झाली आणि त्यानंतर आता पुन्हा अशा पद्धतीने प्रयत्न करणं त्यांचा एकच आहे. आमच्याकडे 8 आहेत लोकसभेचे आणि त्यामुळं कुठंतरी त्यांना वाटत असेल की यायला पाहिजे, पण ते होत नसते. त्यामुळं त्यांना जो जनाधार त्यांनी दिला ते स्वीकारावा आणि त्यांना आता त्या पक्ष सत्तेमध्ये आहे, त्यांचे मंत्री आहेत, त्यांचे उपमुख्यमंत्री आहेत, बस झालं ना. आता अजून ते हाऊस सुटत नाही असा त्याचा अर्थ आहे की सगळं आम्हाला पाहिजे. तेरा आहे वो मेरा है, मेरा है वो भी मेराच आहे, अशी जी काही पद्धत असते काही लोकांची. आणि सत्तेच्यासाठी गेलेले हे लोक तत्वांना तिलांजली देऊन गेलेलो हे असे प्रयत्न करत राहणार. परंतु मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानणारा जो कार्यकर्ता आहे तो पवार साहेबांना सोडणार नाही, तो पक्ष सोडून कुठे जाणार नाही, याबद्दल आम्हाला 100% खात्री आहे. परंतु तुम्ही ज्या आता पराभूत झाला विधानसभेमध्ये, पराभूत झाल्यानंतर तुम्हाला अजित पवारांच्या पक्षाकडनं किंवा अजित पवारांकडनं काही थेट फोन संपर्क करण्याचा काही प्रयत्न करण्यात आला का? नाही, असा फोन कोणी केला नाही. मला तरी कोणी करणार नाही फोन. कारण माझी भूमिका मी आधीही आमदार असतानाही मांडली होती, आमदार नसतानाही मांडलेली आहे. त्यामुळे मी सांगितलं की पवारसाहेबांच्या सोबत असणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचार चालणारा कार्यकर्ता हा कधीही तत्वांना तिलांजली देणार नाही. त्यामुळं जे पटत नाही ते करण्याचा प्रश्नच येत नाही.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. माजी आमदार सुनील भुसारा होते आणि रोहित पवार होते आमदार. त्यांनी सांगितलं की खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी स्वतःचा राजीनामा दिला पाहिजे होता, परंतु आता या सरकारमध्येच नैतिकता उरलेली नाही आहे असं या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचसोबतच आमदार रोहित पवार म्हटले की सुनील तटकरे यांच्याकडनं जर खासदारांना फोन केल्याचा प्रकार झाला असेल तर तो अत्यंत केविलवाणा प्रयत्न त्यांचा आहे असं देखील थेट बोचरी टीका जी आहे ती रोहित पवार आणि सुनील भुसारा यांनी दोन्ही नेत्यांनी आपल्यासोबत बोलताना केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय बंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.